नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इच्छापूर्ती या कथेचा भाग दुसरा. लेखक आहेत कुमार. भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतात. आता पाहूया भाग दुसरा. आणि याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. वळूया आता पुढे. 2 दिवसांनी नाताळ असल्याने गावामध्ये सर्व ठिकाणी रोषणाई केली गेली होती. जागोजागी कंदील आणि दिव्याच्या माळा लावल्या होत्या. ते छोटे गाव रात्री उजळून निघाले होते. या 2 दिवसात मारिया त्या मूर्तीला पूर्णपणे विसरून गेली होती. मारिया, उद्या आपल्याला चर्चमध्ये जायचे आहे, तर सकाळी जरा लवकर उठ आणि तयार राहा. उद्याची कपडे आजच काढून ठेव, म्हणजे सकाळी घाई होणार नाही, मेरी किचनमधून जरा ओरडून म्हणाली, जेणेकरून रूममध्ये बसलेल्या मारियाला ऐकू यावे. हो आई, मी तयार असेन. मारिया आपल्या हातातील गोष्टीचे पुस्तक बाजूला ठेवत मेरीला म्हणाली. उद्या चर्चला जायचे आहे, म्हणजे नवीन कपडे घालावी लागणार. मी ते लाल रंगाचे फ्रॉक घालते, मारिया मनात म्हणत होती. आई म्हणते मी त्यात छान दिसते. तसे मला नवीन कपडे घ्यायची होती, पण बाबाकडे पैसे नाहीत. मग काय झाले, माझ्याकडे नवीन फ्रॉक नाही, मी ते लाल फ्रॉक घालते. तसे पण ते 2-3 वेळेस तर घातले आहे. मारिया स्वतःशी बोलत उठली आणि तिने कपाट उघडले. तसे तिला समोर तोच सांताक्लॉज दिसला, जो तिने 2 दिवसापूर्वी कपड्याच्या मागे ठेवला होता. अरे, हा कसा पुढे आला? मारिया त्या मूर्तीकडे पाहून आश्चर्याने म्हणाली आणि तिला त्या म्हाताऱ्याचे शब्द आठवले. हा साधा सांताक्लॉज नाही, याला तू रात्री 12 वाजता तुमची जी काही इच्छा मागणार ती पूर्ण होणार. रात्री 12 वाजता इच्छा मागितली की पूर्ण होणार. आज रात्री 12ला मी माझ्या मनातली एक इच्छा मागून पाहते, पाहू पूर्ण होते का, मारिया स्वतःशीच म्हणाली आणि तिने ती मूर्ती आपल्या बेडच्या बाजूला टेबलवर ठेवली. रात्री कोणी झोपले नाही. काही लोकांच्या घरी पार्टीचे आयोजन केले गेले होते, तर काही लोक आपल्या परिवारासोबत बसून चित्रपट पिक्चर पाहत होते किंवा गप्पा मारून आपण आपल्या परिवारासोबत वेळ घालवत होते. मारियाच्या घरीसुद्धा एका छोट्या पार्टीचे आयोजन केलेले होते. जॉयच्या कामावरील काही ओळखीचे कामगार त्याच्या पत्नीसोबत त्याच्या घरी त्या पार्टीसाठी आले होते. त्याचे जेवण आणि बाकी सर्व गोष्टीसाठी जॉयने थोडे पैसे खर्च होते, पण मारियाचे लक्ष त्या पार्टीमध्ये अजिबात नव्हते. तिचे सर्व लक्ष घड्याळात होते. जसे 12ला 2 मिनिट कमी होती तसे मारिया धावत आपल्या खोलीमध्ये आली. मारियाने आपल्या खोलीचे दार उघडले. तिच्या खोलीमध्ये बाहेर लावलेल्या विजेच्या दिव्यांच्या रंगीबेरंगी प्रकाश पडत होता. ती तडक त्या टेबलजवळ पोहोचली, जिकडे तिने दुपारी ती मूर्ती ठेवली होती. ती आपल्या दोन्ही गुडघ्यांवर बसली आणि हाताची बोटे एकमेकात गुंफली. डोळे बंद केले आणि बरोबर 12चा टोल पडला तसा तिने आपली पहिली इच्छा त्या सांताक्लॉजजवळ मागितली. सांताक्लॉज, माझ्या बाबाकडे पैसे नाही आहेत, जे कसे तरी काटकसर करून दिवस काढत आहे. तू असे काही कर की त्यांना पैसे कधी कमी पडले नाही पाहिजे. एवढे बोलून तिने आपले डोळे उघडले आणि त्या मूर्तीकडे पाहिले. पण त्या मूर्तीमध्ये काही फरक मात्र तिला पडलेला दिसला नव्हता. कदाचित इच्छा लगेच पूर्ण होत नसेल, पाहू पुढे, असे मनाशीच म्हणत ती तिथून निघाली. ती स्वतःशी म्हणाली आणि ती निघून खाली आली. जसे तिने दरवाजा बंद केला तसे त्या मूर्तीचे डोळे लाल होऊन चमकू लागले. त्या डोळ्यांना पाहून असे वाटत होते की कोणीतरी जळता विस्तव ठेवला आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक छद्मी हसू आले आणि तो त्या बंद दरवाजाकडे पाहत होता. आता नाताळ संपून आता आठवडा झाला होता. सर्वजण आपापल्या कामाला लागले होते. अजून शाळेच्या सुट्ट्या सुरू असल्याने मारिया घरी तिच्या आईसोबत टीव्हीवर चित्रपट पाहत होती. दोघी छान हसून त्या चित्रपटाचा आनंद घेत होत्या. तेवढ्यात त्यांच्या दारावर थाप पडली. थाप ऐकताच मेरीने दाराकडे पाहिले
आणि मग घड्याळात पाहून स्वतःशीच पुटपुटत ती उठली. आता या वेळेला कोण आले? तिने दरवाजा उघडला तर समोर एक इसम उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसून येत होती. त्याचा गणवेश हा जॉय काम करतो त्या कंपनीमधीलच होता. रॉजर भाऊजी, तुम्ही? आणि यावेळी सर्व ठीक आहे ना? मेरीने त्यांना काळजीने विचारले. नाही वहिनी, ते ते आपला जॉय. रॉजर अर्धवट वाक्य बोलून थांबला. त्याचे डोळे पाण्याने भरलेले होते. जॉय? काय झाले जॉयला? तो ठीक तर आहे ना? मेरीने पुन्हा काळजीने विचारले. तिचे डोळे सुद्धा भरून आले होते. वहिनी, ते जॉयचा अपघात झाला आहे. काम करताना एका मजुराने लाकूड कापायचे यंत्र सुरू केले आणि त्याचा पाय घसरून तो त्याच मशीनमध्ये पडला. त्याला वाचवण्यासाठी जॉयने हातमध्ये घातला. तो मजूर तर वाचला, पण जॉयचा हात मात्र तुटला, रॉजर म्हणाला. आणि तो ते सर्व सांगून त्यानंतर रडू लागला. मेरी हतबल होऊन जमिनीवर बसली. तिला आश्चर्याचाच धक्का बसला आणि तिने अगदी जोरात हंबरडा फोडला. हे सर्व सुरू असताना मारिया तिकडे आली होती. त्या लहानगे जीवाने कसे तरी मेरीला सांभाळले. वहिनी, जॉयला हॉस्पिटलमध्ये नेले आहे, रॉजर म्हणाला आणि मेरी आणि मारियाला घेऊन तो हॉस्पिटलमध्ये आला. ते तिघे जवळजवळ धावत हॉस्पिटलमध्ये आले. समोर स्वागत कक्षावर विचारले असता त्यांनी हात तुटून रक्त जास्त गेल्याने जॉयला अतिदक्षता विभागात ठेवले होते असे सांगितले. मेरीने तशीच धाव त्या अतिदक्षता विभागाकडे घेतली. जॉय बेडवर बेशुद्ध पडला होता. त्याच्या उजव्या हाताला एक रक्ताची बॉटल लावली होती, ज्यातून थेंब थेंब रक्त एका छोट्या नळीमध्ये पडत होते. त्याला लावलेली दुसऱ्या नळीचे टोक जॉयच्या उजव्या हाताला लावले होते. मेरीने त्याच्या डाव्या बाजूला पाहिले तर जॉयचा डावा हात कोपऱ्यापासून पंजापर्यंत कापला गेला होता. मेरीला बाहेरच्या काचेतून हे सर्व पाहून गहिवरून आले आणि ती आपले तोंड दाबून हमसून रडू लागली. तिला असे रडताना आणि बाबाची अशी अवस्था पाहून मारियाचे सुद्धा डोळे भरून आले. ती सुद्धा रडू लागली. हळूहळू दिवस सुरू लागले होते. जॉयला त्याचा हात गमावला याचे दुःख नव्हते, तर त्याने एक जीव वाचवला याचे समाधान होते. जॉय बरा झाला आणि घरी आला. तो दाखवत नसला तरी त्याला आपले हात जाण्याचे दुःख होतेच. जॉयच्या कंपनीच्या मालकाने जॉयचा सत्कार करायचे ठरवले. त्याला निमंत्रण पाठवले गेले. त्याला कंपनीमध्ये बोलावले गेले. त्याला सन्मानाने पुन्हा त्याची नोकरी दिली गेली आणि सोबत केलेल्या कामाचे कौतुक म्हणून त्याचा 1 वर्षाचा पगार आणि बोनससुद्धा जाहीर केला गेला. कालपर्यंत जे तुटपुंज्या पैसेमध्ये गुजराण करत होते, आज अचानक त्यांना एवढा पैसा मिळाला ज्याने ते आपल्या गरजा भागवून थोडी चैनसुद्धा करू शकतील. पण यासाठी जॉयला आपल्या हाताचे मोल मोजावे लागले होते. मंडळी, कोणतीच गोष्ट या जगात फुकट मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला त्याची योग्य ती किंमत मोजावीच लागते. आता आपल्या जॉय भाऊंचेच पाहिले ना, तसेच असते. बिचारा हात गमावून बसला कायमचा, पण त्याला त्याची किंमत मिळाली. आता पाहू पुढे अजून काय काय किमती द्याव्या लागत आहेत ते. जॉयने काही दिवसाची सुट्टी मागितली आणि तो मेरी आणि मारियाला घेऊन बाहेर फिरून आला. या सर्वात मारिया त्या मूर्तीला विसरून गेली होती. तिने ती मूर्ती आईला आवडत नाही म्हणून आपल्या शाळेच्या बॅगमध्ये ठेवली होती. मारियाची शाळेची सुट्टी संपली होती. ती पुन्हा शाळेच्या तयारीला लागली. तिने आपली पुस्तके भरायला बॅग बाहेर काढली आणि तिला त्यात तीच मूर्ती दिसली, अगदी तशीच, तिच्याकडे पाहून हास्य करणारी. तिचे लाल गाल आणि निरागस चेहरा. काही वेळ मारियाने त्या मूर्तीकडे पाहिले आणि तिला टेबलवर ठेवून ती त्याच्याकडे पाहून म्हणाली, मी जे मागितले ते मिळाले, पण त्यासाठी माझ्या बाबांना त्रास झाला. पण आता मला काही नको, असे म्हणून तिने ती मूर्ती आपल्या पुस्तकांच्या कप्प्यात ठेवून दिली. मारिया शाळेत गेली आणि तिला तिच्या मैत्रिणी पुन्हा भेटल्या.
त्या तिच्या बाबांबद्दल भरभरून बोलत होत्या. आणि हे सर्व ऐकून मारियाला तिच्या बाबांचा अभिमान वाटतही होता. त्यानंतर तिच्या मैत्रिणी कुठे कुठे फिरून आल्या आणि त्यांनी काय काय पाहिले हे जरा वाढवून सांगत होत्या. पण दरवेळी सारखे मारिया यावेळी खोटे बोलणार नव्हती, कारण यावेळी ती खरंच फिरून आली होती. दिवस छान जात होते. जॉयचे काम, मेरीचे घरात लक्ष आणि मारियाचा अभ्यास सगळे अगदी सुरळीत आणि छान सुरू होते. मारियाच्या शाळेतील तिची खास मैत्रीण जुलीने आज तिच्यासाठी खास एक पेस्ट्री आणली होती. वा जुली, आज काय खास आहे की तू माझ्यासाठी माझ्या आवडीची पेस्ट्री आणली आहेस? आश्चर्याने मारियाने जुलीला विचारले. अगं, बातमी तशी गोड आहे. आम्ही आहे ना एक नवीन घर घेतले आहे आणि सोबत बाबांनी एक नवीन गाडीसुद्धा. जुली खुश होऊन म्हणाली. काय सांगतेस काय? ही तर खूप छान गोष्ट आणि बातमी आहे. अभिनंदन. मारिया खुश होऊन तिला अभिनंदन करत म्हणाली. आभारी आहे, पण असे नाही आज मी तुला आमच्या नव्या घरी घेऊन जाणार आहे. शाळा सुटली की आपण जाऊ, चालेल ना? जुलीने मारियाला विचारले. अरे चालेल, धावेल. पण तुम्ही तिकडे राहायला गेला नाही? मारियाने विचारले. नाही, अजून तिथले काम सुरू आहे. ते झाले की आम्ही जाऊ तिकडे राहायला, जुली म्हणाली. मस्त आहे, आपण नक्की जाऊया, मारिया म्हणाली. दोघीही शाळा सुटल्यावर जुलीचे नवीन घर पाहायला गेल्या. घर सुंदर होते. 3 खोल्या, मागे लहान बाग होती, गाडी उभी करायला बाजूला गॅरेज, सर्व सुविधांनी भरलेले असे ते घर होते. मारियाच्या मनात सुद्धा असे घर घेण्याचा विचार आला. तिने जुलीचा निरोप घेतला आणि ती स्वतःच्या घरी निघाली. पूर्ण रस्त्यामध्ये तिच्या डोक्यात फक्त आणि फक्त जुलीच्या घरचा विचार सुरू होता. किती सुंदर आणि मोठे घर आहे. मागे पुढे किती मोठे अंगण आहे आणि घरच्या मागे छान बाग पण आहे. मी सांगू का बाबाला असे घर घ्यायला? ते काही नाही म्हणणार नाही, पण नको, आधी आईसोबत बोलते. मनात आपले विचारांचे घोडे पळवत मारिया घरी आली. आई, तुला माहीत आहे का, जुलीच्या बाबांनी किती छान घर घेतले आहे. 3 खोल्या, मोठे किचन, मागे पुढे भरपूर जागा आणि मागे बाग पण आहे छानपैकी. शिवाय नवीन गाडी पण घेतली आहे. आई, आपण घेऊया का गं नवीन घर? दबक्या आवाजात मारियाने विचारले. काय नवे घर? तुला वेड लागले आहे का मारिया? आत्ताच आपण बाहेर जाऊन आलो ना. घर घ्यायला पैसे नको का? मेरीने विचारले. काय नवे घर? तुला वेड लागले आहे का मारिया? आत्ताच तर आपण बाहेर जाऊन आलो. घर घ्यायला परत पैसे नको का? मेरी मारियाला म्हणाली. आहे ना बाबाकडे, त्यांना मिळाले होते ना, मारियाने विचारले. त्यातून आपण फिरून आलो आणि राहिले आहेत ते तुझ्या शिक्षणासाठी ठेवले आहेत. आता यावर वाद नको घालूस. हातपाय धू आणि जेवायला ये, मेरी म्हणाली आणि पुन्हा आपल्या कामात गुंतली. मारियाचा चेहरा पडला आणि ती पाय आपटत आपल्या खोलीमध्ये गेली. बॅग काढून ती बेडवर बसली. मला पण असे मोठे घर हवे, गाडी हवी, पण आईला का समजत नाही हे मला नाही समजत, असे म्हणून तिने आपली बॅग उघडली आणि त्यातील पुस्तके बाहेर काढली. तसे तिला काहीतरी आठवले आणि तिने आपला ड्रॉवर उघडला आणि पुस्तकांच्या कप्प्यामागे हात घातला. तसे तिच्या हाताला काहीतरी लागले. तसे तिने झटकन आपला हात बाहेर काढून तिने आपले बोट पाहिले. तसे तिला थोडी लाळ लागली होती आणि तिच्या बोटातून थोडे रक्त आले होते. आता हे काय लागले असे विचार करून तिने रक्त पुसले आणि पुन्हा हात टाकला. आतमध्ये तो तिच्या येणाऱ्या हाताकडे रागाने पाहत होता. एवढे दिवस तिने त्याला निरुपयोगी समजून टाकून दिले होते आणि आज ती त्याला बाहेर काढत होती. ह्याचा त्याला राग आला होता आणि तो आपल्या लाल डोळ्याने तिच्या हाताकडे पाहत होता. शेवटी तो शांत झाला, कारण त्याला समजले होते की तिला आता काहीतरी हवे होते आणि त्याची किंमत ती देण्यास तयार होती. त्याने आतमध्ये अंधारात अलगद आपले शरीर उचलले आणि तिच्या हातातून सामावून घेतले. तिने तो मातीचा सांताक्लॉज बाहेर काढला. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. त्याला समोरच्या टेबलवर ठेवत ती म्हणाली, माझी इच्छा माझे आईबाबा नाही पूर्ण करणार, पण तू करू शकतो. आज मी जी इच्छा मागेन ते मला हवे आहे. मारिया जागची उठली आणि बाथरूमच्या दिशेने निघाली. तसे याची नजरसुद्धा तिच्या दिशेने वळली. मारियाने बाथरूमचे दार उघडून हातपाय धुतले आणि कपडे बदलले. त्या मातीच्या मूर्तीचे सारे लक्ष मारियाच्या हालचालीवर होते. ती बाहेर आली
आणि त्या मूर्तीचे डोळे तिच्यावर खिळले होते. त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य अजून गडद झाले होते. रात्री जेवण उरकून मारिया आपल्या खोलीमध्ये आली. आपले आवरून ती राहिलेला अभ्यास करू लागली. रात्री साधारण 11च्या सुमारास मेरी तिच्या खोलीमध्ये आली. मारिया आपल्या स्टडी टेबलवर बसून पुस्तक वाचत होती. मारिया बाळा, तुला झोपायचे नाही का? उद्या शाळा आहे, चल झोप आता, असे बोलून तिने मारियाच्या डोक्यावरून हात फिरवला. तिच्या केसातून बोटे फिरवत असताना तिचे लक्ष त्या टेबलवरील सांताक्लॉजच्या मूर्तीवर पडले. काही क्षणासाठी तिला असे जाणवले की ती मूर्ती तिच्याकडे पाहत आहे. तिने आपली नजर दुसरीकडे वळवली आणि पुन्हा त्या मूर्तीकडे पाहते तेव्हा ती मूर्ती जशी होती तशीच तिला भासली. या मूर्तीमध्ये काहीतरी आहे अशी शंका मेरीला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच आली होती. मारिया, ही मूर्ती इकडे बाहेर का आहे? मेरीने थोडे रागावून विचारले. ही आत्ताच बाहेर काढली, मारिया म्हणाली. आत्ताच्या आता ती मूर्ती बाहेर फेकून दे, मारिया चिडून म्हणाली. आईचे असे अचानक चिडणे पाहून मारिया गोंधळून गेली. आई, काय झाले? तू एवढी का चिडलीस? ती फक्त एक मूर्ती आहे, मारिया त्या मूर्तीकडे पाहत म्हणाली. नाही, ती फक्त मूर्ती नाही, तिच्यामध्ये काहीतरी आहे, काहीतरी नकारात्मक, जे मला जाणवत आहे. तू बाहेर फेकत आहेस की मी टाकू? थांब, मी फेकते, असे बोलून तिने ती मूर्ती उचलली आणि मारियाच्या खोलीची खिडकी उघडून बाहेर फेकून दिली. ती मूर्ती समोरच्या साठलेल्या बर्फात जाऊन पडली. आई, हे काय केलंस तू? मारिया चिडून म्हणाली. मी जे काही केलं ते बरोबर केलं, झोप आता शांत, आणि यापुढे मूर्ती इकडे दिसली नाही पाहिजे, मेरी म्हणाली आणि खोलीतून बाहेर निघून गेली. मारिया खिडकीमध्ये उभी राहून बर्फात पडलेल्या त्या मूर्तीकडे पाहून आसवे गाळत होती. रडून मारिया आपल्या बेडवर झोपी गेली. आज तिला 12 वाजता तिची इच्छा मागायची होती. माणसाला एक गोष्ट मिळाली की त्याची हाव तयार होते आणि मग अजून थोडे असे वाटू लागते. आता मारियाच्या बाबतीत पण हेच झाले होते. पण मेरीला कदाचित त्या मूर्तीचा संशय आला आहे आणि तिने ती मूर्ती बाहेर फेकली आहे. तर ती मूर्ती पुन्हा मारियाला मिळेल का? जर मिळाली तर ती तिच्या नवीन घराचे स्वप्न पूर्ण करेल का? हे करत असताना ती कोणती किंमत मागेल? आणि हे करत असताना आता कोणत्या प्रकारचे संकट पुढे येऊन मारियासमोर ठेपेल, हे पाहण्यासाठी या कथेचा भाग 3 लवकरच तुमच्या भेटीस येणार आहे. जर ही कथा आवडली असेल, हे दोन्ही भाग आवडले असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तसेच कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.